दत्तात्रय गंगाराम मेमाने यांनी गेल्या 10 दिवसापूर्वी 2 लोकांची नावं लिहून आणि त्यांची मोबाईल नंबर लिहून त्याच्या मृत्यूला त्यांना जबाबदार धरून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्या संदर्भात गेणवंडी असतील, बुधाजीराव शिंगाडे असतील, त्याचप्रमाणे सागनोरी गावचे सरपंच कन्याची माराडे असतील, भाऊसाहेब साबळे असतील, या सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला त्याच रात्री, त्या दिवशी घटना घडली त्याच रात्री येऊन साहेबांनी FIR दाखल करावा अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली होती। आणि त्यांच्या मागणीचा विचार करून साहेबांनी दुसऱ्या दिवशी 4 वाजता त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला तात्काळ अटक व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची मनापासूनची इच्छा आहे। त्या दृष्टिकोनातून त्या गुन्ह्यातील एक आरोपी अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी अटक होणं बाकी आहे आणि तो त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे, त्याला तात्काळ अटक व्हावी अशी ग्रामस्थांची रास्त मागणी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं आणि आरोपीला तात्काळ अटक करावी एवढीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे आणि ती अटक होत नाही म्हणून हे सर्व ग्रामस्थ कोलेवाडीचे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांचा सहानुभूतीनं विचार व्हावा आणि आरोपीला तात्काळ अटक व्हावी अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी आहे। तुम्ही काय सांगाल? लोकांच्या भावना तीव्र आहेत। निश्चितपणाने अंकुश शेठ आमले हे त्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी गेली 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक गावाची नाळ जोडलेलीच आहे। पण त्या ठिकाणी असणारा गेनू उंडे त्या गावातला, त्याच्या भावकीतला, त्याचा नातेवाईकच तो मुलगा आहे जो मेमाने आज त्याची 10वा-11वा होता। 10 दिवसापूर्वी त्याने आत्महत्या केली आणि सांगितल्याप्रमाणे त्याने आत्महत्यापूर्वी एक अर्ज लिहून ठेवला, एक पत्र लिहून ठेवलं की माझ्या मृत्यूला कोण जबाबदार आहेत आणि त्या 2 व्यक्तींना या ठिकाणी ताबडतोब अटक व्हावी म्हणून पोलीस स्टेशनला सर्व ग्रामस्थ, अंकुश शेठ म्हणाल्याप्रमाणे शिंगाडे असतील, त्याचप्रमाणे साबळे असतील आणि त्या गावाचे सरपंच, पोलीस पाटील सगळे आले, सगळे ग्रामस्थ आले आणि त्यांनी या ठिकाणी की आम्हाला तातडीने तो आरोपी शोधून द्यावा, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। कुठेतरी 10 दिवस झाले तरीसुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही, ही भावना तीव्र सगळ्या ग्रामस्थांची आहे, सगळ्या नातेवाईकांची आहे। आता जा उद्रेक आज त्या ठिकाणी होत असणाऱ्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये दिसून आला आणि त्या दिसून येत असताना जे मला अंकुश शेट्टी सांगितले की त्यावेळी प्रत्येक जणांनी, मला महेंद्र सदाकाळ पण म्हणाला की ताई प्रत्येकाची भावना एकच होती की गेनूने शेवटी सांगितलं की नाही आता आपण सगळे पोलीस स्टेशनला जाऊ आणि का त्यांना आजपर्यंत भेटत नाही आहे तो गुन्हेगार ते बघूया। आणि म्हणूनसाठी या ठिकाणी जेव्हा ह्या सगळ्या तुम्ही जमलात त्यावेळेला मी खामगावमध्ये होते, मला त्यावेळेला 12 वाजता फोन आल्यानंतर सांगितलं की म्हटलं कोण कोण गेलं आहे तिकडे, ते म्हणाले की सगळं ग्रामस्थ, महिला सगळे गेले आहेत, नातेवाईक सगळे त्या ठिकाणी पोहोचले आहेत। पंडित मेमानेचा मला फोन आला, त्याने सांगितलं की ताई तुम्ही पण इथे आलं पाहिजे आणि महेंद्राने पण सांगितलं ताई तुम्ही इथे आलं पाहिजे आणि म्हणून तिथला कार्यक्रम तसाच सोडून आता लग्न आहे, पुढे कमळाजाईची यात्रा आहे वडगाव आनंदला, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक जीव गमावलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांचा उद्रेक आणि डिपार्टमेंटचा हलगर्जीपणा दिसून येतोय। या दृष्टिकोनातून जे चिडलेली लोक आहेत त्यांना शांत केलं पाहिजे। उन्हाच्या पारात या माता भगिनी सकाळपासून या ठिकाणी बसून आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, कांडगे साहेबांना फोन केला असता वाणी साहेबांनी सांगितलं की ताई तिथे ती घटना घडली आहे। मी यांना पण विचारलं की वाणी साहेब काय नेमकं घडलं आहे, तर त्यांनी सांगितलं माझ्या कानावर आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ते बोलवत आहेत, आपण गेलं पाहिजे। तर मग साहेबांना म्हटलं की साहेब तुम्ही पहिलं पोलीस स्टेशनला या, नसाल तर पाटील साहेबांकडे हा तपास आहे असं कळलं। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, साहेबांना विचारलं, काही गोष्टी अशा असतात का त्या डिपार्टमेंटच्याच जवळ असल्या पाहिजेत, त्या बाहेर फुटू नये अशी डिपार्टमेंटची अपेक्षा असते। पण त्या दिवशी तुम्ही लोकांनी FIR सगळ्या लोकांसमोर वाचायला लावला, FIR मधल्या आरोप्यांची नावंसुद्धा वाचायला लावली आणि तिथे आपला खेळ संपला, समोरचे जागे झाले। कारण या ठिकाणी 100% सगळे आपले हितचिंतक आहेत असं समजायचं कारण नसतं। आरोपीचा देखील एखादा माणूस याच्यामध्ये असू शकतो, तो लगेच बाहेर जाऊन सांगतो की अरे तिथे असं असं घडलंय आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय। आपण एक आरोपी ताब्यात घेतला, तो घरात होता,
घरातला होता, पण जो बाहेर आहे तो आपल्याला सापडला नाही, कारण त्याच दिवशी तो गायब झाला. बरोबर ना गेनू? दुसऱ्या तासाला तो गायब झाला आत्महत्या झालेली कळल्यानंतर. त्याच्यामुळे आज त्याला आम्ही तुम्हाला विचारतो की कोणालाही तो कुठे दिसतोय, कोणाच्याही संपर्कात आलाय असं तुम्हाला वाटलं तर ताबडतोब तुम्ही आमच्यातलं कोणालाही, अंकुश शेटला करा, गेनूला करा, भाऊला करा, ह्याला महेंद्रला करा, मला करा, कोणालाही, पण फक्त कुणालाही न सांगता फक्त सांगा का इथे असं दिसतंय. कारण शेवटी डिपार्टमेंट हे देव नाही आहे, तुमची मदत त्यांना लागणार आहे, तुमची मदत लागणार आहे. ती मदत तुम्ही केली पाहिजे. काही तुम्हाला वाटेल ही तर एकदम छोटी गोष्ट आहे, पण कधी कधी छोटासा क्ल्यू, छोटीशी एखादी गोष्ट जी आपल्या नजरेतून चुकली असेल, सांगायची राहून गेली असेल, तर कृपया तेवढं सांगायचं काम आपण करा. येत्या 4 दिवसाच्या आत, मी 48 तासाचं सांगितलं आहे, पण 4 दिवसाच्या आत या ठिकाणी आरोपी आणलाच पाहिजे अशा प्रकारची यंत्रणा आमची सुरू आत्तापासून अलर्ट. त्याच्यावर एक स्क्वॉड नेमलाय. नानांनी त्या ठिकाणी, संतोष नाना खैरे म्हटले आणि दिलीप गांधी म्हटले की एक स्क्वॉड नेमा. स्क्वॉड नेमा म्हणजे स्पेशल स्क्वॉड. त्यांनी फक्त त्याच कामावर लक्ष दिलं पाहिजे. मग त्यांचा CDR काढणं म्हणजे मोबाईलवर कोण कोण काय काय बोलतंय, कारण त्यांनी तर त्याचं सिम फाडून त्याच दिवशी पळून गेला. पण तो जे काही त्याच्याकडून मिळू शकतं त्या आधीचं रेकॉर्ड आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्या आधारे आत्ता पोलीस डिपार्टमेंटचा पुढची कारवाई सुरू आहे. आणि मी स्वतः या केसमध्ये रोज सकाळ संध्याकाळ या केसचा आढावा घेणार, माहिती घेणार, तुमच्या सगळ्यांना देखील, तुमच्यातले जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलणार. आणि मी उद्या SP साहेबांना सुद्धा, सोमवार आहे, SP साहेबांशी सुद्धा मी कॉन्टॅक्ट करणार. कारण जादाची जी मदत लागणार आहे ती साहेबांनी ताबडतोब केली. जशी एखादी मुलगी पळून गेल्यानंतर आपण तिचा शोध घेण्यासाठी एक स्पेशल यंत्रणा असते ती मागवतो, ती या केसमध्ये मागवण्यासाठी, त्या यंत्रणेला कामाला लावण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. तो कुठेही पळून जाऊ शकत नाही. आणि तो जर त्याला जर यांनी 4 दिवसात आणलं नाही तर मी तुम्हाला सांगते, मी स्वतः तुमच्याबरोबर ह्यांच्या विरोधात उभी राहील. परंतु 4 दिवसाच्या आत त्याला इथे आणणार म्हणजे आणणार. डिपार्टमेंट आपली भूमिका बजावणार म्हणजे बजावणार. तुमचा दिवसभराचा हा ताप फुकट जाणार नाही. फक्त तुम्ही बाहेर काही गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्हाला काही कळलं तर आम्हाला सांगा, डिपार्टमेंटला सांगा, डिपार्टमेंटमधल्या प्रमुखाला सांगा, ज्या पाटील साहेबांकडे ही यंत्रणा आहे, कारण त्यांना शोध लावायसाठीच ठेवलेलं आहे. आज कांडगे साहेबांना पण त्यांना सांगितलं तुम्ही पण उतरा. म्हणजे जादाची टीम, एवढ्या केसेस येतात, एवढी भांडणं येतात, त्याच्यामध्ये एका केसवरचं लक्ष हलू नये. आपला आरोपी आपल्याला पाहिजेच, ही आपली ठाम भूमिका आहे. आणि ती ठाम भूमिका येत्या 48 तासात माझी अपेक्षा आहे. पण 48 तासाचा 3रा दिवस उगवला तरी चालेल, पण तो आरोपी इथे आणला पाहिजे. आरोपीला कोणी वाचवू शकत नाही, त्याला जामीन होऊ शकत नाही, हे पण लक्षात घ्या. कारण सुप्रीम कोर्टात जाऊ दे, नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जाऊ दे, त्याला कोणीही पाठीशी घालू शकणार नाही, कारण त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला 10 वर्षाची शिक्षा ही ठरलेलीच आहे. परंतु तुम्ही लोकांनी तुमच्याकडच्या माहित्या दिल्या पाहिजेत, लपवून ठेवू नका. तुम्ही त्याचे शुभचिंतक आहात. गेलेला माणूस परत येणार नाही, पण त्याची 2 सोन्यासारखी लेकरं आहेत. त्यामुळे तुमच्याकडे कोणाकडे काही माहिती असेल तर कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवा, डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवा. ही खरी त्याला श्रद्धांजली ठरणार आहे. एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षित करते. बरोबर ना अंकुश शेठ? हां हां, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही डिपार्टमेंटचे नाही, तुमच्या आहोत, तुमच्यासाठी आहोत. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण थोडा, एवढी कळ सोचली 10 दिवस, अजून 2-3 दिवस फक्त द्या. त्या 2-3 दिवसात आपण काढणार, म्हणजे याचा शोध काढणारच. कुठे जाऊन लपतोय तो, पाताळात गेला तर तिथून वाढू, काळजी करू नका. फक्त हात जोडून विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या. कारण वातावरण नीट नाही. तुमच्यातलं कोणी आजारी पडलं त्या कुटुंबाकडे लक्ष द्या, त्यांच्यावर मायाची पाकळं घाला. ती लेकरं बारीक बारीक आहेत, सोन्यासारखी लेकरं सोडून गेली, त्याला काय पडलं नाही, पण आपल्याला आता सांभाळली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. हां, तर कृपा करून आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल. अंकुश शेठ आहे, हा गेनू आहे, ते साहेब आहेत. आम्ही बसून, म्हणजे आम्ही आतमध्ये बसून साहेबांशी आणखीन काही मुद्दे निघतात का, काही चर्चा होते काय, त्याच्यावर बोलतो. त्यांना काही वरून मदत पाहिजे असेल तर ती पण आम्ही करतो. त्यांना राज्यातून जरी मदत लागली, डिपार्टमेंटकडनं लागली, ती आम्ही सगळेजण मिळून त्यांना देतो. ओके, धन्यवाद. ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.